नाशिकच्या येवल्यामधील विंचूर चौफुली परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीनं विस्थापित गाळीधारकांच्या कुटुंबासह उद्या रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। विंचूर चौफुली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळीधारकांना न्याय द्यावा, ही लिलाव पद्धत रद्द करावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडेमध्ये चोरट्यांनी एका किराणा दुकानाचा पत्रा कापला आणि त्यातून 15,000 रोख रक्कम लंपास केलेली आहे। त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय, तर चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंड गाव इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चोरी झाली आहे। 2 LED सेटसह इतर शालेय साहित्य चोरीला गेले। या चोरट्यांनी शाळेतील इतर सामानांचीही तोडफोड केली आहे। सिन्नरमध्ये तब्बल 13 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे। शहरातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक सुरू होती। पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे सापळा रचत गुटखा पकडलेला आहे। दरम्यान आरोपीला सुद्धा अटक केली आहे। मुंबईतल्या पवई परिसरामध्ये वृद्धाला लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या भामट्याने डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करून वृद्धाकडून 3,70,000 रुपये उकळलेले आहेत। दरम्यान पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करतायत। भंडाऱ्याच्या लाखणीमधील पिंपळ गावामध्ये पोलीस असल्याची बतावणी करून 3 व्यक्तींनी एका वृद्धाकडून 45,000ची सोन्याची अंगठी लंपास केली। या प्रकरणामध्ये लाखणी पोलिसांनी या 3 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय। जालन्यामध्ये 5.5 लाखांची देशी आणि विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे। चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गेल्या काही दिवसांपासून अवैध देशी आणि विदेशी दारू विक्री होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। मुंबईतील खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश घेण्याचा खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झालाय। या महाविद्यालयांमध्ये 10% जागांवर EWS प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CETच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये फनोली गावाला बस मिळालेली आहे। या गावाला जाण्यासाठी बस नसल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती। दुसऱ्या गावात त्यांना तसंच जावं लागायचं। मात्र आता या अनेक वर्षांच्या प्रयत्नानं गावामध्ये पहिल्यांदाच लालपरी दिसल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्तानं पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ ओढतानाचा अप्रतिम देखावा मिरवणुकीमध्ये साकारण्यात आला। संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं दत्तवाडीमध्ये अखंड त्रिवेणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं येवला शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणीचा सजीव देखावा हे प्रमुख आकर्षण ठरलेलं आहे। पालखी मिरवणुकीची सुरुवात संत नामदेव महाराजांच्या मंदिरातून करण्यात आली। धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या चरणी 55 इंचाच्या 2 LED TV अर्पण करण्यात आल्या। कर्नाटकच्या कलबुर्गीमधून चंद्रशेखर गुरुनाथराव सुत्रावे या भाविकानं देवीच्या चरणी TV अर्पण केलेली आहे। मुंबईतल्या समुद्रामध्ये पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करायला उच्च न्यायालयानं परवानगी देईल असा विश्वास मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं व्यक्त केलाय। मूर्तीचं समुद्रामध्ये विसर्जन करण्याची शिफारस प्रदूषण नियंत्रण मंडळानं केली आहे। मंडळ आणि राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे केलेल्या शिफारशींवर न्यायालय निर्णय देणार आहे। भंडाऱ्याच्या मोहाडीमधील एकलारीमध्ये रेल्वे अंडरपासच्या बोगद्यामध्ये पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। या बोगद्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे तत्काळ प्रशासनानं याची दखल घेत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। धाराशिवच्या कळंबमधील संचितपूर गावामध्ये मोडकळीला आलेल्या इमारतीमध्ये अंगणवाडी भरवली जाते। या अंगणवाडीमध्ये वर्गाची खोली धोकादायक बनलेली आहे।
त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकरी करतायत. ई-पॉस मशीनच्या नेटवर्कच्या समस्येमुळे रेशन दुकानदार सध्या त्रासलेले आहेत. नेटवर्क कमी असल्यामुळे सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होतो. त्यामुळे ई-पॉस मशीनचं काम नीट होत नाही तोपर्यंत ऑफलाईन धान्य देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी रेशन दुकानदारांनी केलेली आहे.